मित्रांनो, तर रानात चाललंय. काल ती मोटर खराब झाली होती, ती दुरुस्त करून आणली. ती आता इरी सोडायची. पाईपलाईन मध्ये झाड आलंय, त्यामुळे झाडामुळं इथं पाईपलाईन फुटली होती. मित्रांनो, तर कापलंय, सगळं झालंय आता, पण त्या पाईपाखाली दगड निघालाय आता. कुठं काय इथं काम तर चालूच आहे. तर अशा प्रकारे आपण नव्हे स्क्रू मारलेत. आता तुम्ही पाहू शकता, इकडं दोन इकडं दोन, कारण काय प्रेशर जास्त असतोय आणि प्रेशर जास्त असल्यामुळं हे एल्बोनला हिसका बसतो. आता आमची मोटर लय मोठी. गेश खोल काय हत्ती. मित्रांनो, तर काल रात्री इथं झोपलो होतो. म्हणजे मागील 3 दिवसापासून मी बाहेरच झोपतो. इथं पाहू शकता, इथं खाटो अशा प्रकारे. तर आमच्या इकडे बिबट्याची भीती नाही. बरेच जण म्हणतात बिबट्या येईल, येईल. आमच्या बिबट्या हे असं जिगल्या बघा, किंवा आपल्या शेजारी तिथंच खाटावर झोपलेला असतो. आता अशा प्रकारे लाडात येतं लाड. चला जाऊया. मित्रांनो, तर रानात चाललंय. काल ती मोटर खराब झाली होती, ती दुरुस्त करून आणली. ती आता इरी सोडायची. चला जाऊया. जिगल्या लाडात येतय. जिगो जिगो हे हे नको वर काढतात माकड तोंड्या. चल सक गाडी काढायची बाजू, आपली गाडी. ओके चल. कॅमेरानी सवय आहे मला ब्लॉग काढायची, मोबाईलने नाही. मित्रांनो, तर रानात पोचलोय आता आणि पाहू शकताय मोटरचं जॉईंट द्यायचं चालू आहे. ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग डायरेक्ट रानातनंच चालू करत आहे. मित्रांनो, शेतकऱ्याचं काम लय अवघड आहे. मित्रांनो, सारखं कुठं पाईप फुटतोय, मोटर जळतंय, काय होतंय. तर तुम्ही मागं पाहिलंच असेल की आपली मोटर खराब झाली होती, आपण काढलं. तर त्याचा पण ब्लॉग केला आहे, मी टाकलाय का नाही काय माहीत नाही आहे. कारण मी घरी आल्यावर जरा आपले पाठीमागचेच ब्लॉग चालू होते, त्यामुळं रेग्युलर ब्लॉग टाकले का नाही मला माहीत नाही आहे. तर आलो इथं, तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे काय झालं, ह्या झाडामुळं आमच्या पाईपलाईनवर झाड आलंय, त्यामुळं झाडामुळं इथं पाईपलाईन फुटली होती. अशा प्रकारचं जुगाड केलं होतं, पण तरी पण ते लिकेज होत आहे. जसं जसं मुळ्या वाढतात झाडाच्या, तशा तशा लिकेज होत आहे. तर आता डायरेक्टच लांब ही करायचे. ज्यावेळेस ह्या रानातलं पीक निघेल तेव्हा ती उकरून JCBच्या साह्याने परत गाडून जोडता येईल. आता वयच्या वयतीच जोडतोय आम्ही. आमचे क्रिएटिव्ह हेड आशिष दादा. तो उपस्की नसतं बोलायच्या कामाचा. उपसायला काय ते लागल त्याला. आता खुटीने तेच कर की कुठे 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 भैया काही तेरे पाय. बरं ठीक आहे, चला मी मदत करतो. बघा, अशी मला टोमना हाणत असतात. मी करत होतो सगळं. एकदा बी हात लावला नाही, एक बी हात काही एक गमायला बी काढलं नाही अजून. का बाबा, आबा दे इकडं. मला शेतीतली कामं दाखवायला लाज वाटते. मित्रांनो, तर आता नाही वे पाईप पोकायलाय सगळा. आता कापायचा आहे, याला एल्बो वगैरे लावायचा आहे. आमचे साहेब एल्बो आणले का? एल्बो हाय ते बसवायचं आणि इथले दोन काढून नवीन बसवलंय ना बा, लिकेज राहत नाही. नवीनच आहे इथं वरती. नवीन इथं वरती नवीनच आणले असे. सकाळ सकाळ घाम फुटला फार सकाळ सकाळ बघा मग मित्रांनो, तर कापलंय, सगळं झालंय आता, पण त्या पाईपाखाली दगड निघालाय. आता दगड काढायचं चाललंय. आणि पाईपलाईनीत पाणी होतं शिल्लक, ती पाणी आलंय. सोपं नाही आहे लागा. चल पाय का
पाणी काढायचं ना. कुठं काय इथं काम तर चालूच आहे. तू बांध आणली तिथं त्याच्या उभं राहिलेलं मी तरी खाली कसं काय शिरत नव्हतं मग ते कोणतं दगड ठीक बिगड आहे. आडवा गेला असेल तर. नाही ते वरच उच काढलेलं होतं भैया. थोड्यावर मला वाटलं ते निघलं असेल म्हणून मी दाबलं उभं राहिलं तरी हालत बी नव्हतं ते पाणी मुळ्याने जाम झाले. मुळ्याने जाम झालं. फक्त ती निघलेलं त्यातनं बसाय पाहिजे होतं हाणून. वर आलेलं. तेवढंच बसावलं असतं ते काम चालू झालं असतं तुमचं. तिथं उकळून. कुठलं तिथं उपराय जागाच नाही बोट जायला बी दोन्ही साईडने मुळे आहेत. त्याच्यावर खाली नाही निघत बाकी. जाऊ दे बसव डायरेक्ट येईल बस. नाही, थांब. काय सारखं सारखं तीच करायचं, खांदायचं परत उकळायचं 2 दिवस. अरे नाही तिथं सटकणार. समजा पाणी काढा. पाणी पायपात तर येते परत वाटतं. हे काय इकडून पाणी येत पाय ठेवलाय तिथून पाणी. चला काढा पटापट. मित्रांनो तर फायनली झालंय जोडून. ही लई जुगाड पद्धती पाईप फुटायचा. मित्रांनो तर पाहू शकताय फायनली झालंय. अशा प्रकारचं जुगाड केलंय. तिथनं डायरेक्ट कट करून इथं जोडलंय अशा प्रकारे. कारण तिथं सारखं सारखं त्या ह्याच्यामुळं फुटत होतं आंब्याच्या झाडामुळं. आंब्याचं झाड बोळच्या जवळ असणं चांगलं आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तर अशा प्रकारे आपण नव्हे स्क्रू मारलेत आता. तुम्ही पाहू शकता इकडं 2 इकडं 2. कारण काय प्रेशर जास्त असतोय आणि प्रेशर जास्त असल्यामुळं हे एल्बोनला हिसका बसतो. आता आमची मोटर लय मोठी त्यामुळं हिसका बसतो. त्यामुळं ह्याला स्क्रू मारलेत. तेव्हा खालच्या एल्बोला मारलेत. आणि कशा पद्धतीने स्क्रू मारतोय ते दाखवतो आता तुम्हाला. तर इथं स्टँड नाही आमच्याकडं. तर कशा पद्धतीने ते जुगाड करून आता गरम कसं करतोय काय कसं करतोय ते सगळं दाखवतो तुम्हाला. इथं बोर्डच्या ह्याच्यावर ठेवतो. दिसतोय का तू? दिसतोय आता. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. कुठे गेली पकड दे बरं. तर मित्रांनो अशा प्रकारे हे दाबाण आहे आणि आमच्याकडे हिटिंग गन आहे. हिटिंग गन आणि दाबाणाच्या साह्याने हिटिंग गनच्या साह्याने दाबाण गरम करायचं आणि त्यांनी बोळ पाडायचं आणि मग स्क्रू बसवायचा. आता बघा हे हिटिंग गन असलं तर सोपं होतंय. बाकी मग नाही तर आपल्याला जाळ लावायला लागतोय लोकल पद्धतीने. माझ्या अंगावर येऊन नको देऊ फक्त. आता मग कुठं पुढे टोक गरम कर. मित्रांनो पहिलं त्याला ही लागलंय पाईपाचं प्लॅस्टिक. त्यामुळं नाही ते जाळ पकडल्यागत होते. अशा पद्धतीने आहे. तर कर बंद कर मला हाई लागायला लागली. अशा पद्धतीने ही करायचं आणि ह्याने प्रेशर क्रिएट करून हे दाबायचं. असं बोळ पडलं की बाहेर काढायचं आणि एखादा स्क्रू मागाचा स्क्रू देवाय. आता ह्यो बघा इतका मोठा स्क्रू टाकणार आहे आता. इथं जागा आहे फिरवायला. दिसतंय तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो. कारण काय जितका जाड स्क्रू तितकी जास्त पावर लावायला लागते. काय ठोका. जाऊ का मी खाली चालू करून आण. तिथं बी मार की. तर नाही करत तिथं तर मार एक. त्याची काढ स्क्रू जुने ह्याची. स्क्रू संपले. काढल्यात तरी एक आहे.
आता नाही हलायचं. फार पाहते या स्क्रूमधनं थोडं थोडं टिपकं जायचं. खाली नाही मारायची गरज. काय कर माहिती का, इथे एक दगड टाक त्याच्यामध्ये पॅकिंग ते पाईपाच्या त्याच्यामध्ये उभा टाक तिला, त्याला सपोर्ट भेटेल असा गुतल असा टाक. हां बस, त्याला नाही एल्बो टाकायची गरज. म्हणजे इथं एक गरम करू एक. मित्रांनो तर सगळं काम झालंय आता, तर चाललोय घरी. चला, हे जे जे साहित्य आणलं होतं लिकेज काढायला ते सगळं साहित्य घेतोय आणि निघतोय. ते खाली पाणी सोडायचं वाटतं कुठं ते, तर त्यासाठी एक पाईप घेऊन जातो खाली. मित्रांनो तर अशा प्रकारे पाईप आहे. तर हा एक पाईप घेऊन जाऊ. मित्रांनो तर पाईप वगैरे जोडून झाले, पाईप आणलेलं. आणि इथं काय ते खासबसा असते बघा, इथं लय घाण झाली. तर आमच्या आईचं मावशीचं बोलणं चाललंय. काय म्हणते मावशी? रेकॉर्ड करतो मी. दे इकडं. नाही टाकत. मित्रांनो तर आपण थायलंडमध्ये असताना एक यशसाठी काय ते घेतलं होतं. काय यश इकडे काय आणलं असेल? तुला काय वाटते काय आणलं असेल? खेळणं नाही. खेळणं नाही, माझ्याकडे पैसे नव्हते एवढे. काय सेंट मारलाय तू त्याला का? तर मित्रांनो यशला दाखवतो. यशसाठी मी एक टी शर्ट आणला होता. आपण बॅग उघडूया. अशा प्रकारे आपली बॅग आहे. बॅगमध्ये आपला टॉवेल. यश आहे का नाही रे? तुला काय वाटतं असेल का नसेल? हा असं नाही. मित्रांनो गावले. चल हॉलमध्ये चल हॉलमध्ये. आता सांग काय असेल? बघ यश खोल काय. पांढरा 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 लय मोठा झाला वाटतं. तेव्हा काय लिहिलंय बघ की. थायलंड हत्ती. 12 हत्ती 12. गाल बर 2 3 4 5 6 8 12 आहेत. 12 घाल बर त्या शर्टवर घाल. मित्रांनो बघूया यशला मोठा होईल. मला वाटलंच होतं मोठा होईल, तर ती बाई म्हणली वाढताय. ए पॅन्ट नाही शर्ट आहे ती. घालतोय बघू आता यश कसा घालतोय. हा याला बारक्या पोरांची शर्ट घालायची स्टाईलच वेगळी असते भाऊ. निघतोय का नाही हात तुझा? मोठा झाला. हा थांब की दाखव की पप्पाला, आजीला दाखव. आयशात बघ तू मोठा झाला बारका झाला. मस्त एक नंबर. बघू की रे आला का मला. आजी आली. अरे वा 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 छान 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 मॅचिंग झालं लाल चड्डीवर. मोठा झाला. असं दिवस वाढत असलं तरी काही ठेवून द्यायचं तेव्हा तरी काय नागसन ती काय माहिती. कमी होईल नागसन व्हायचं. अरे 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 काढला बघा यशने मित्रांनो.
बरोबर आहे मापाचा आहे का कमेंट करून सांगा मित्रांनो. कसं आहे मी अंदाजित त्याचा फोटो दाखवून त्यांना आणला होता. आवडला का तुला का नाही आवडला होय. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला पुढची ट्रिप कुठं पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा.